हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला तर माहितीच असेल, जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असताल तर या इकडे आहे ना, आम्ही मम्मीची इथं ज्यावेळेस गेलतो त्यावेळेस मम्मीने कुरड्यासाठीचा जो गहू असतो ना तो भिजायला घातला होता, का तर त्याचा चीक खाण्यासाठी. तर तोच चीक आम्ही आहे ना मावशीची इकडे घेऊन आलतो, कारण की आम्हाला तिथं ते बनवणं झालंच नव्हतं. म्हणजे टाईमच नाही मिळाला, त्यामुळे इकडे घेऊन आलो. आता मावशीने ना त्याचा मस्त असा चिक तयार केलेला आहे. तर हा चिक आहे ना आपण गोडसुद्धा करू शकतो किंवा मग फक्त मिठाचा सुद्धा करू शकतो. तर या इकडे ना जसं कोरड्यांसाठी चिक करतात ना मिठाचा, तसाच मावशीने केला होता आणि तो चिक खाल्ला. आणि त्यानंतर ना आम्ही गेलो बाहेर खरेदीसाठी. तर काय काय खरेदी केली, खरेदी कशासाठी केली, कुठे केली, हे जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर नक्कीच आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर आम्ही खरेदी केली होती अहिल्यानगरमध्ये, जो की खूप मोठा असा जिल्हा आहे. आणि आम्ही पहिल्यापासूनच म्हणजे बरेच आधी कधी पण सुट्टीला यायचो ना आणि त्यावेळेस इकडेच खरेदी करायचो. कारण की आमच्या इकडे खरेदी करायचं म्हटलं ना की आम्हाला पुण्याला जावं लागतं. एकतर म्हणजे तिथं अशा साड्या वगैरे काही मिळत नाहीत. म्हणजे इकडं कसं साड्या सगळंच असं स्वस्त असं मिळतं होलसेल दरात. तर या इकडे ना आम्ही तीच खरेदी करत होतो. आता धोंड्याचा महिना आहे म्हटल्यावर साड्या तर मम्मीनी मावशीने आम्हाला सगळ्यांना घेतल्याच होत्या. तसेच आम्ही पण त्या दोघींना साड्या घेतल्या आणि त्यानंतर बाकीची काय काय खरेदी आहे ना ती केली. सगळ्यात आधी तर आम्ही आलो होतो साड्या पाहायला. तर आता साड्या म्हटलं की महिलांचा आहे ना अगदी आवडीचा विषय असतो. मग तिथं कधी 3-4 तास जातात ना ते कळतसुद्धा नाहीत. तर आता या इकडे आम्हाला घ्यायच्या होत्या 10-12 साड्या. तर तेच आमचं चॉईस करायचं इकडे चालू होतं. तर आता या साड्या एकटीच्याच नाहीत, तर आमच्या 4-5 जणींच्या आहेत. तर बघूयात आपण कशा साड्या घेतल्या हे तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. आणि लहान मुलं सोबत घ्यायची म्हटलं ना की ते असे मस्ती करत असतात. आता आम्ही ज्यावेळेस साड्या बघत होतो ना त्यावेळेस मात्र कृष्णाला अजिबात शांत बसायचं नव्हतं. त्याचं हे ओढ ते ओढ चालूच होतं. तर इकडे आहे ना सगळ्या प्रकारच्या साड्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यातले कलरसुद्धा भरपूर असे छान होते. अगदी 250 रुपयांपासून ते आपल्याला 17-18 हजारांपर्यंत जशी पाहिजे ना तशी साडी या इकडे आपल्याला अवेलेबल होती. पण आम्ही तिथपर्यंत गेलोच नाही, कारण की आम्हाला ज्या साड्या आहेत ना त्या रेग्युलर यूजसाठीच घ्यायच्या होत्या. जास्तीच्या काही चांगल्या साड्या घेऊन लग्न वगैरे काहीच नव्हतं, त्याच्यामुळे मग साध्या साड्याच घेतल्या. आणि या इकडे ना कृष्णाचं लोळायचं काम चालू होतं. आता आमची साड्यांची खरेदी ना सगळी झाली होती. तुम्हाला कोणत्या कोणत्या साड्या घेतल्या हे पण मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलो जी किरकोळ खरेदी असते ना ती करण्यासाठी. आता आम्हाला फिरून आहे ना आम्ही भरपूर कंटाळलो होतो. ठरवलं तर असं होतं 12 वाजता गेलं तर 2-2:30पर्यंत घरी यायचं, पण तसं काहीच झालं नाही. आम्हाला साड्यांच्या दुकानामध्येच ना 3 वाजले होते. त्यानंतर थोडाफार नाश्ता केला आणि मग बाकीच्या खरेदीला सुरुवात केली. तर इकडे आहेत ना भरपूर अशी होलसेलची दुकानं आहेत. मग तिथूनच हे ना सगळ्यात मोठं दुकान होतं ते म्हणजेच पडदे, टॉवेल, टोप्या, बेडशीटं हे सगळं तिथं मिळतं ना. मग तिथंच आम्ही गेलो होतो. तिथून मी 2 येत नाही पायपुसणेसुद्धा घेतले. आणि त्यानंतर मग आम्ही जे जे लहान मुलांसाठी काय काय लागणार आहे ना ते सुद्धा घेणार आहोत. तर आता खरेदी माझी एकटीची नव्हती, सगळ्या जणांचीच करायची होती, त्याच्यामुळे भरपूर असा वेळ लागला. तर यानंतर ना लहान मुलांचे जे कपडे आहेत ना म्हणजे कृष्णासाठीचे ते घ्यायचे होते. त्याचं पण असं सेपरेट छान दुकान होतं. तिथं लहान मुलांचे सगळे प्रोडक्ट आहेत ना, म्हणजे जसं की पावडर वगैरे ते सुद्धा मिळत होतं. तर आता आम्ही कपडे चॉईस करायला गेलो. सगळ्यात उशीर तर आम्हाला ना तिथंच झाला होता. आता या दुकानात तर काय आम्हाला कपडे आवडले नाही, तर मग आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो. आता एवढं मोठं सिटी म्हटल्यावर कपड्या दुकानांची काही कमतरता नाही, भरपूर अशी इकडे दुकानं होती. तर कृष्णाच्याच ड्रेससाठी ना आम्ही 2-4 दुकानं शोधली, पण आम्हाला कुठेच ड्रेस पाहिजेल असा मिळाला नाही.
त्यानंतरनं परत आम्ही खूप थकल्यासारखं झालं, त्याच्यामुळे म्हटलं थंड काहीतरी प्यावं. त्यामुळे आम्ही ना इथली फेमस जी लस्सी आहे ती पिण्यासाठी आलो होतो. लस्सी पिल्यानंतरनं परत आमच्या पुढच्या खरेदीला सुरुवात झाली आणि वेळ कसा जात होता ना ते आम्हाला सुद्धा कळत नव्हतं. कारण की आता आहे ना 5 वाजले होते आणि त्यानंतर पण आम्हाला घरी जायला भरपूर असा उशीर झाला. आणि लहान मुलांना सोबत घेऊन खरेदी करायची म्हटलं ना की लहान मुलंच कंटाळतात. आपण तर कंटाळतोच, पण त्यांना पण जास्त कंटाळा येतो. आणि मग त्यांचं असं चालू होतं की मला पण हे घ्यायचं ते घ्यायचं. आणि मग ते जर नाही घेतलं की त्यांना भरपूर असा राग येतो. त्यानंतर ना आम्ही गेलो होतो भांड्याच्या दुकानामध्ये. आता धोंड्याचा महिना आहे म्हटल्यावर जावयाला ताट वगैरे काय देतातच ना, तीच खरेदी करायला आम्ही गेलो होतो. आणि त्या दुकानात आहे ना भरपूर अशी गर्दी होती. कारण की आता ह्या महिन्यात तर काय जास्त करून लग्न करत नाहीत, पण त्याचीच काय जणांची तयारी चालू असते, तर त्यासाठी सुद्धा गर्दी होती. तसेच धोंड्याची जी भांडी आहेत ना ती घ्यायला सुद्धा गर्दी होती. तर या इकडे ना मम्मीला घ्यायची होती गजलक्ष्मी. आम्ही तीच बघत होतो. खूप छान छान आम्हाला या इकडे ना पाहायला मिळाल्या. आता ताटांच्या पण आहेत ना भरपूर अशा व्हरायटी आहेत ना या इकडं आल्या होत्या. आणि मग कोण कसं म्हणतं की ताट देऊन त्याचा काय उपयोग होत नाही. मग बाकीची जी काही तांब्याची भांडी असतात ना, जसं की पाणी प्यायचा जग वगैरे, ते पण नवीन नवीन असं भरपूर काय आम्हाला पाहायला मिळालं. तर चला, मी अजूनपर्यंत तर आम्ही काय घेतलं हे तुम्हाला मी दाखवलंच नाही, पण नक्कीच तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि आता कसं असतं ना, या दुकानात नाही आवडलं की त्या दुकानात जायचं, तसंच आमच्या बाबत काहीसं होत होतं. तर आम्हाला त्या दुकानात तर काय आवडलं नाही, मग आम्ही दुसऱ्या दुकानात आलो. ह्या दुकानात पण आहे ना भरपूर पद्धतीचे ताटं वगैरे आम्हाला पाहायला मिळाले. तो जो सेट दिसतोय ना मागं, तो 1700 रुपयांचा होता. त्यामध्ये म्हणजे सिल्वर कोट केलेला होता. त्यामध्ये वाटी, ग्लास, चमचा, डिश, ग्लास, तांब्या सगळं होतं, ताट वगैरे. तर आता फायनली ना इथून मम्मीने त्यांनी ना ताट घेतलं आणि त्यानंतर ना आम्ही परत पुढच्या खरेदीला निघालो होतो. आता साईची पण शाळा लवकरच चालू होती, त्याच्यामुळे त्याच्यासाठी शाळेची पण खरेदी करायची होती. जसं की बूट वगैरे, कारण की आता मी इथून डायरेक्ट सासरी जाणार आहे. मग तिथून बाहेर जायला म्हणजे लवकर तासात मिळायचंच नाही. त्याच्यामुळे त्याच्या पण शाळेची खरेदी ना मी या इकडूनच करून घेतली. आणि त्यानंतर ना फायनली या दुकानात आलो. तिथं आम्हाला कृष्णाचा ड्रेस आहे ना तो चॉईस झाला. तर बघा, आता मी तुम्हाला एक व्हिडिओ करून दाखवणारच आहे की मी काय काय खरेदी केलेली आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, आपले व्हिडिओ ना न चुकता पूर्ण असे बघत जा, तुम्हाला आवडत असतील तर. तर अशा पद्धतीने ना आजचा छोटासा व्हिडिओ होता. घरी जायला तर आम्हाला 7 वाजले होते. 12 ते 2-2:30 वाजता घरी यायचं होतं, पण कधी 7 वाजले ना ते कळलंच नाही. तर अशा पद्धतीने आपला छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.